श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या चातुर्मास सुरू आहे. श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती. पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात व्रताचं पूजा विधी आपण केली आहे. अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेतले. विविध पद्धतीने अभिषेक यथासांग यथाशक्ती करण्यात आला. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. आता दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तो उद्या म्हणजे 12 ऑगस्ट रोजी आहे. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती आहे, ही शिवामूठ आपल्याला कशी व्हायची, शिवामूठ वाहताना आपल्याला कोणत्या मंत्राचा जप हा करायचा आहे, त्या मंत्राचा जप केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्याचबरोबर या दिवशी अनेक लोक अनेक प्रकारचे अभिषेक करतात. काही लोक जलाभिषेक करतात, काही लोक रुद्राभिषेक करतात. तर आपल्याला बेलाच्या पानाचा अभिषेक कसा करायचा आहे, त्याचबरोबर या दिवशी 21 तिळांचा जो उपाय आहे तो करायचा आहे. तो उपाय का करायचा, तो उपाय केल्याने आपल्याला कोणतं शिवफळ प्राप्त होणार, याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता. तसेच आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट रोजी आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व हे प्राप्त होतं. देशभरातील कोट्यावधी शिवभक्त हा दिवस महादेवांची विशेष पूजा करण्यामध्ये घालवतात. जलाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जलाभिषेक करायचा आहे किंवा रुद्राभिषेक करायचा आहे, किंवा तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्हाला घरच्या घरीसुद्धा रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे. पूजा केल्याबरोबर आपल्याला शिवामूठ व्हायची सुद्धा परंपरा आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे तीळ, तर आपल्याला शिवलिंगावर पांढरे तीळ हे अर्पण करायचे. आता ते अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. त्याचबरोबर हे अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जपसुद्धा करायचा असतो. आता ही पूजा तुम्ही घरच्या घरी करणार असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये पूजा सर्व देवांची करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगाची सुद्धा आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर घरच्या घरी शिवलिंगाची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. आता शिवलिंगाला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक स्वच्छ पिण्याचं पाणी भरून तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ हे टाकायचे आहेत. आणि आता आपल्याला त्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही एक धारेने शिवलिंगावर जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पळीने पाणी टाकायचं आहे आणि मंत्राचा जप हा करायचा. तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा नित्य जप करत करत जे आहे हे जलाभिषेक करायचं आहे. त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ पुसून जे आहे तुम्ही एका पाटावर मांडू शकतात किंवा पुन्हा एका तामणामध्ये तुम्ही शिवलिंगाला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला पांढरं चंदन लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर महादेवांना पांढरी फुलं प्रिय आहेत, ती पांढरी फुलं वाहून घ्यायची आहे. त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे. आपल्याला जर तुमच्याकडे धोत्र्याची फुलं किंवा धोत्र्याची फळं असेल तर ती अर्पण करून घ्यायचं आहे. भस्म लावून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आणि जी शिवामूठ व्हायची आहे ती तुम्ही 3 वेळा शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ तुमच्या हातामध्ये म्हणजे तीळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उभ्या हाताने जे आहे तुम्हाला शिवामूठ व्हायचे. शिवामूठ वाहताना तुम्हाला जे आहे एका मंत्राचा जप हा करायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं. आपली इच्छा म्हणायची आणि शिवामूठ व्हायची आहे. पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला शिवामूठ तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. पुन्हा तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा शिवामूठ व्हायची. अशा रीतीने तुम्हाला 3 वेळा
वेळा शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची, 3 वेळा तुमच्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची। अतिशय प्रभावी हा उपाय की ही सेवा केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा ही त्वरित पूर्ण होते। अशा रीतीने आपल्याला शिवामूठ ही अर्पण करून घ्यायची आहे। आता ही पूजा करायची शुभ वेळ काय आहे, तर तुम्ही ही पूजा सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी 4 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत ही पूजा जी आहे ती करू शकतात। बहार दुपारी तुम्हाला पूजा ही करायची नाही आहे। आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठमध्ये तिळच का अर्पण करतात त्यामागे सुद्धा अतिशय रोचक माहिती आहे, ती तुम्हाला अगदी थोडक्यात देऊन देते। स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळीक साधणे, शरीर आणि मन जोडणारे हे तीळधान्य शिवामूठ म्हणून वाहताना हा स्नेहभावच आपण शंकराला अर्पण करीत असतो। समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केले आणि मनुष्याचा जीवाचा जो धोका होता तो टळला। त्याचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी ही तिळाची स्नेहयुक्त शिवामूठ प्रतीक रूपाने आपण वाहतो। त्याचबरोबर ही शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। या दिवशी आपल्याला सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत। आपल्याला 21 तिळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच करा, कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या संपूर्ण पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव हे वास करत असतात आणि जर तिथे आपण काही उपाय केले तर त्याचं त्वरित फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। आता ह्या उपायाकरता आपल्याला 21 तीळ लागणार। तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही तीळ घेऊ शकतात। त्याचबरोबर आपल्याला 21 बेलपत्रसुद्धा लागणार आहेत। आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये 21 बेलपत्र, 21 काळे तीळ किंवा पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाजवळ बसायचं आहे। एक बेलपत्र उचलायचं आहे, त्याच्यावर एक काळा किंवा पांढरा तीळ ठेवायचा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आणि ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं, त्यावर काळा तीळ ठेवायचा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची, श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलायचं आणि ते बेलपत्र अर्पण करायचं आहे। अशा रीतीने आपल्याला 21 काळे तीळ, 21 बेलपत्रांनी 21 वेळा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। काही लोक जलाभिषेक करतात, काही लोक रुद्राभिषेक करतात, काही लोक बेलाचा पानाचा अभिषेक करतात। आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला बेलाची पानं टाकायची आहे। तुम्ही आता 1 टाकू शकतात, 11 टाकू शकतात, 21 टाकू शकतात किंवा 108 टाकू शकतात। तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कितीही बेलपत्र टाकू शकता। त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरायचं आहे आणि आपल्याला शिवलिंगावर जे आहे एक बेलपत्र टाकत जे आहे आपल्याला एका मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे। आपल्याला शिवगायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। ओम तत्पुरुषाय विद्येह महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया। पुन्हा एकदा सांगते, ओम तत्पुरुषाय विद्येह महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया। हा शिवगायत्री मंत्र, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि जप करता करता आपल्याला ही बेलाची पत्र जी आहेत ती शिवलिंगावर अर्पण करायची आहेत। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात। तर म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याबद्दल माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।